हॅलो अँड वेलकम बॅक टू भाकरी टू ब्राउनी. पाडव्याच्या थोडंसं आधी मी पाकातल्या श्रीखंडाचा व्हिडिओ केला होता आणि त्याला तुम्ही सगळ्यांनी अगदी भरभरून प्रतिसाद दिलात, त्याच्याबद्दल खूप खूप थँक्यू. त्याच वेळेला त्या व्हिडिओच्या खाली आणि पर्सनलवरती मला खूप जणांनी विचारलं होतं की अशाच पद्धतीने जर का आम्रखंड करायचं झालं तर कसं करायचं. अक्षय तृतीया आलीचे आणि बाजारात भरपूर आणि छान आंबा पण आता मिळायला लागलेला आहे, तेव्हा करूयात आम्रखंड. हा 1/2 किलो चक्का आहे. चितळे बंधू मिठाईवाल्यांचा हा रेडीमेड चक्का आहे. जरी वजन मोजलेलं असलं तरी तुमच्यासाठी मी कपाने तो मोजून दाखवते. एक गच्च भरलेला कप म्हणजे 250 ग्रॅम चक्का होतोय. जेवढा चक्का तेवढीच साखर, म्हणून 250 ग्रॅम साखर मी वजन काट्यावर मोजून घेतलेली आहे. पण तरीसुद्धा तुमच्यासाठी म्हणून मी ते कपानी मोजून दाखवत आहे. साधारण 1 हीप्ड कप अशी ही साखर भरती आहे, म्हणजे 1 कप साखरही झालेली आहे. साखर जेवढी असेल त्याच्या निम्म पाणी असं आपलं ठरलेलंच आहे. त्यामुळे 1 कप साखरेसाठी मी अर्धा कप पाणी घेते आणि बारीक गॅसवरती याचा पाक करायला मी पातेलं ठेवून देते. पाक एकीकडे होतोय तोवर आपण चक्का गाळून घेऊयात. ज्यांनी माझा पाकातल्या श्रीखंडाचा व्हिडिओ पाहिला नाही आहे त्यांच्यासाठी मी लिंक देतेच आहे. त्याच्यात मी हे सगळं डिटेलमध्ये दाखवलेलं आहे. चक्का गाळून झालेला आहे. आता आपण परत पाकाकडे बघूयात. पाकाला असे बुडबुडे यायला लागले याचा अर्थ आपला पाक होत आलेला आहे. मी गमतीत म्हणते तसं हा पाक चुकायला अवघड आहे. जसं पातेल्याच्या कडेवर अशी साखर फॉर्मेशन होताना दिसते याचा अर्थ आपला पाक तयार आहे. आता आपण गॅस बंद करू आणि पातेलं गॅसवरनं खाली उतरवू. या गरम गरम पाकात थोडा थोडा करत हा गाळलेला चक्का घालू आणि घोटून घेऊ. ज्यांना शक्य आहे त्यांनी हँड मिक्सर वापरला तरीसुद्धा हरकत नाही. मी खात्री करून घेतली की याच्यात एकही लंप राहिलेली नाही आहे. साधारण 25 मिनिटानंतर आता आपलं हे पाकातलं श्रीखंड रूम टेम्परेचरला आलेलं आहे. आता त्याच्यात आपण हा आंब्याचा पल्प घालणार आहोत. साधारण 2 मीडियम हापूस आंब्याचा रस मी काढून तो मिक्सरला फिरवून घेतलेला आहे. 250 ग्रॅम चक्का आणि 250 ग्रॅम साखर म्हणजे एकूण 500 ग्रॅमसाठी त्याच्या 1/3 म्हणजे अंदाजे 170 ग्रॅम हा पल्प आहे. आंबा अगदी गोड आहे त्याच्यामुळे मला साखर वेगळी ॲड करायला लागलेली नाही, परंतु तुम्ही आंबा एकदा खाऊन बघा, गरज असेल तर साखर आधीच वाढवायला लागेल. आता आपला हा पल्प छान मिक्स झाला आहे. तो मी झाकून थोड्या वेळासाठी बाहेर बाजूला ठेवून देणार आहे. साधारण 4 ते 5 तास हा बाहेर ठेवल्यावर आता तुम्ही त्याची कन्सिस्टन्सी बघू शकताय. परफेक्ट कन्सिस्टन्सी, कलर, टेक्स्चर असं याला आलेलं आहे. आता मात्र हे आम्रखंड मी फ्रीजमध्ये ठेवणार आहे. 10-15 दिवस हे अगदी सहज फ्रीजमध्ये राहील. भेटूयात भाकरी टू ब्राउनीच्या पुढच्या एपिसोडमध्ये.